नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या चैत्र पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे, किंवा मग मुलं मोठे असतील तरीही त्यांनी स्वतःसाठी जरी केला ना तरी पण चालेल. हा उपाय मुलांसाठी केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अगदी तल्लख होते. ते एक पाठी बनतात. परिणामी काय होतं तर ते जे अभ्यास करतात ना तर त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या अभ्यास केलेल्या गोष्टी लक्षात राहतात. स्मरणशक्ती अगदी स्ट्रॉंग होते आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांना त्याचा खूप फायदा होतो. ते जे प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते की माझ्या मुलांनी अगदी हुशार असावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावं, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तर आता उद्या पंचमी तिथी आहे. चैत्र महिन्यातील पंचमी तिथीला आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते. ललिता देवी ही हृदयाची देवी मानली गेली आहे. तर अर्थात आपल्याला प्रत्येकाला हृदय आपलं म्हणतो ना की सुदृढ राहावं आणि हृदयाला कुठलाही हृदयाचा विकार होऊ नये, की किंबहुना असेल तर तो कमी व्हावा, म्हणून ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही आवर्जून उद्या ललिता सहस्त्रनामाचं तुम्ही पठण करू शकता, किंवा ललिता सहस्त्रनामाचं पठण करून तुम्ही देवीचा टाक असेल, देवीचा फोटो असेल, देवीची मूर्ती असेल, तर आपल्या कुळदेवीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल, किंवा जे काही मग श्रीयंत्र आहे ना त्याच्यावर ललिता सहस्त्रनामाचं पठण करून आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे. ज्या पद्धतीने ओवी संपल्यावर आपण नमो नमः नमो नमः असं म्हणतो ना, त्याच पद्धतीने ललिता सहस्त्रनामाचं पठण करून कुंकुम अर्चन करायचं आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, की इतकी सुंदर सेवा आहे ना ललिता सहस्त्रनामाचं पठण करून. जेव्हा तुम्ही कुंकुम अर्चन करताना तर ते कुंकू तर अमृतासारखं असतं. त्या कुंकवात इतकी जबरदस्त ताकद असते ना, अगदी तुम्ही नवीन कुंकू घ्या किंवा जे तुम्ही आधी जे वापरता ना तर तेच तुम्ही डबल ही वापरलं तरी चालेल. तर कुंकुमार्चन स्त्रिया करू शकता. तर स्त्री, कुठलीही पण स्त्री, विधवा आहे असं काहीच मनात आणायचं नाही आहे. सगळ्या महिला सगळ्या सेवा करू शकतात. आता ज्या महिलांना अडचण आहे ना तर त्यांनी त्यांच्या पतीकडून कुंकुमार्चन करू शकता. खरं तर स्त्रियांनीच करायचं असतं, पण जर काही अडचण असेल ना तर त्यांच्या पतीकडून ही सेवा केली तरी, मग त्यांच्या नवऱ्याकडून ही सेवा केली तरी अतिशय उत्तम. तर आपल्याला ललिता देवीची आवर्जून पूजा करायची असते. आणि हेच आहे की ललिता देवी ही हृदयाची देवी असल्यामुळे तर आपल्याला ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. जर तुमच्याकडे असेल ना तर ते तुम्ही आवर्जून पठण करा, नाही तर यूट्यूबला लावून द्या, तरी ऐकावं तरी खूप सुंदर आहे. ललिता सहस्त्रनाम आवर्जून पठण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर ललिता स्तोत्रम जर तुम्हाला भेटलं, किंवा मग ललिता अष्टकम आहे तुम्हाला भेटलं, तर याची पण तुम्ही सेवा ऐकू शकता किंवा श्रवण करू शकता. आता चैत्र नवरात्रीमध्ये रोज दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं शक्य होत नाही, तर त्यांनी आवर्जून पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला आवर्जून तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. जर शक्य असेल ना तर दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही एकदा वाचा, किंवा मग तुम्ही त्याच दिवशी तुम्ही दोनदा वाचलं तरीही चालेल. कारण काय होतं ना की 7-8 दिवसामध्ये ताई 9 पारायण करायचं आहे. तर मग एखाद्या दिवशी आपल्याला डबल सेवा करावी लागते. मग ती पंचमीला आवर्जून करू शकता. आता पंचमी म्हटलं तर मग प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपण ही सेवा करत असतो. मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीनी ती दर्भाची काडी मधात बुडवून आपल्याला एम, माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे तर एम हा मंत्र लिहायचा असतो. तर दर्भाची काडी त्याच्याबरोबर सरस्वती मातेची सुद्धा पूजा करायची असते. सरस्वती मातेचा कुठलाही मंत्र तुम्हाला माहिती असेल तर तो आवर्जून या दिवशी मुलांकडून तुम्ही त्या मंत्राचा मंत्र जप करून घ्यावं. आणि मग मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने एम लिहायचा आहे. तर विसरू नका. आता जर दर्भाची काडी नसेल तर मग सोन्याची एखादी वस्तू असेल, चांदीची एखादी वस्तू असेल तरीही चालेल, आणि तुम्हाला एम लिहायचा आहे. आता पंचमी म्हटलं तर मग ही सेवा येतेच. त्याच्याबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मग महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. जे काही आपण माता लक्ष्मीचा, तुमच्या कुळदेवीचा कुठला पण मंत्र नाही माहिती असेल तर मग ओम मॅम रीम क्लीम चामुंडाय बिचे या मंत्राचा मंत्र जप करावा. जास्तीत जास्त ललिता पंचमी जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढी चैत्र महिन्यातील पंचमीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची असते. तुमची इच्छा असेल ना तर पंचमीला सुद्धा तुम्ही आई भगवतीची, तुमच्या कुळदेवीची तुम्ही ओटी भरू शकता. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता एखादीला जर मासिक धर्म असेल, सुतक विटळ असेल, तर काही कारणाने जर तिला सेवा करणं शक्य नसेल तर मग घरातलं कोणी पण ही सेवा करू शकता. आता ताई आम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, मग एक सांगू का, पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला तरी तुम्ही सेवा करा. नाही शक्य होत ना
तुम्हाला अर्थात सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करा. बऱ्याच घरात देवी महात्म्य चालू आहे. रोज तुम्ही 2-2 अध्याय पठण करत असाल तर वेळात वेळ काढून दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. नाही तर मग 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्हाला करायचं आहे. पण सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केल्यावर दुर्गा पाठचं फळ मिळतं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण नाही करायचं आहे. दुर्गा सप्तशती इतका सुंदर प्रभावी दिव्य आहे ना. आई भगवतीची सेवा म्हणजे ही काळाची गरज आहे. ही तुम्हाला करावीच लागेल. तुमच्या गुरूंची ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करताना तर तुम्हाला आई भगवतीची जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, कुळाचा उद्धार करत असते, तर तिची सेवा करताना कोणीही कधीच कंजूसपणा करायचा नाही आहे. आणि काही कारणांमुळे 1-2 दिवस तुमची सेवा करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही पंचमीला पाठ करू शकता. तुम्ही सप्तमीला, अष्टमीला तुम्ही पाठ करू शकता. जसं तुम्हाला जमेल ना तर त्या पद्धतीने सेवा करा. आणि मुलांकडून पण ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्यातील पंचमीला तुम्हाला काय करायचं आहे तर मुलांच्या जिभेवर दरबाच्या काडीने एम लिहायचा आहे. तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ना सरस्वती मंत्र आहे 1, 2, 3. तर मग त्यातला जो तुम्हाला शक्य होईल ना पठण करणं किंवा मग मुलांना वाचायला शक्य होईल तर त्यांना सांगा. ताई अगदीच लहान मुलं आहेत तर मग ते तुम्हीच पठण करा. आणि मुलगा आहे, मुलगी असेल तर मग त्यांना जवळ बसवा आणि तुम्हीही पठण करू शकता की जेणेकरून त्यांच्याही कानी पडेल. आणि जेवढं होईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा. चैत्र नवरात्र खूप मोठा दिवस असतो, खूप मोठी नवरात्र असते. ती आई भगवतीच्या सेवेसाठी तुम्ही जर आता बघायला गेलात तर मग मूळपीठावर खूप गर्दी असणार आहे. तर आपल्याला प्रत्येक वेळेस मग मूळपीठावर जाणं शक्य होत नाही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये. तर आपल्या घरात आई भगवतीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते, टाक असतो, त्याच्यावर आवर्जून सेवा करा की जेणेकरून आपल्या संसारिक अडचणी कमी होतात. आपल्या संसारिक अडचणी कमी होण्यासाठी आई भगवतीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तिची सेवा केल्याने कितीतरी अडचणी कमी होतात. तर आपल्याला पण मग समजतं की आपण जेव्हा अडचणी तेच असतं की कुळदेवीचं होतंय का, तुम्ही सेवा करताय का. केंद्रात जरी प्रश्न उत्तर असेल तरीही हेच असतं की तुम्ही कुळदेवीची सेवा करता का, तुमच्याकडून होते का. तर मग हे ते आहे. तर आवर्जून तुम्ही उद्या पंचमी असल्यामुळे तर ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत ना तर त्या करण्याचा प्रयत्न करा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.